उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र. तर आज मंगलाचरण आणि त्याचा अर्थ कोण सांगतंय? हां, सांग मावशी. अगोदर मंगलाचरण म्हणायचं. मोक्ष मार्गस्य नेतारं भेतारं कर्म भृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. वंदे तद्गुणलब्धये. अर्थ सांग आता. ते मोक्ष मार्गाचे नेता आहेत. कर्मरूपी पर्वताला ज्यांनी भेदून नष्ट केलेले आहे, जे सर्व विश्वातील तत्वाचे ज्ञाता आहेत, अशा त्या भगवंतांना त्यांच्या सारख्या गुणाची प्राप्ती मला देखील होण्यासाठी मी नमस्कार करत आहे. आता ह्याच्यामध्ये भेतारम म्हणली फक्त तू, बाकी सगळं बरोबर म्हणली. भेतारम तला कर्म पुढचं बरोबर म्हटली, पण भेतारम असं म्हणायचंय, भेतारम नाही म्हणायचं. तला त जोडलेला आहे. तत्वार्थ सूत्र आपण बघत आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या ग्रंथाची माहिती किंवा ह्या ग्रंथाचे आपल्याला फायदे वगैरे ह्या किंवा सगळं ज्ञान होण्यासाठी पहिल्यांदा आपण 6 गोष्टी बघत होतो. मग ह्या 6 गोष्टींचं कोण नावं सांगतंय? 6 गोष्टी कुठल्या? एक जण सांगा कोण पण. हां, कोण सांगते? मंगल, निमित्त, हेतू, परिमाण आणि कर्ता. मंगल, निमित्त, हेतू, नाम, परिमाण, नाम आणि कर्ता. हां, तर त्याच्यामधलं आपलं काल काय चाललं होतं? तर हेतूबद्दल चाललं होतं. तर हेतूचं काय विशेष आहे? हेतू म्हणजे हा ग्रंथ वाचल्यानंतर त्याचं आपल्याला फळ काय मिळणार? तर 2 प्रकारची फळं सांगितली होती. एक साक्षात फळ आणि एक परंपरा फळ. साक्षात फळ म्हणजे लगेच रोख, तिथं काही उधार नाही. आणि परंपरा फळ म्हणजे काही काळानंतर आपल्याला जे मिळत राहणार. मग त्याच्यामधलं आपण काल थोडंसं बघितलं होतं, थोडं राहिलं होतं, तर ते वाचते मी. किंवा परत पहिल्यापासून थोडंसं हेतूच्या बाबतीचं बघूया. प्रत्यक्ष हेतु साक्षात प्रत्यक्ष और परंपरा प्रत्यक्ष के भेद से 2 प्रकार का है. अज्ञान विनाश, ज्ञान रूपी दिवाकर की उत्पत्ती. म्हणजे साक्षात फळ काय सांगितलं? अज्ञानाचा नाश लगेचच झाला. ज्या वेळेस आपण हे शास्त्र वाचतोय किंवा स्वाध्याय करतोय, तर त्यावेळेस जे ज्ञान होतंय ते ज्ञान झालं. म्हणजे काय झालं? पूर्वी त्याचं आपल्याला ज्ञान नव्हतं, म्हणजेच अज्ञान होतं. त्या अज्ञानाचा नाश झाला आणि ज्ञानरूपी सूर्याची तिथं काय झाली? उत्पत्ती झाली. हे झालं साक्षात फळ. आणि परंपरा फळ काय मिळणार आहे? तर आपल्याला अभ्युदय सुख मिळणार. अभ्युदय आणि त्याच्यानंतर शेवटी मोक्ष सुख. अभ्युदय सुख कशाला म्हटलंय? अभ्युदय हा शब्द म्हणजे काय? तर असं विशेष सुख जे काही अतिशय आहे किंवा जे विशेष आहे, जे सर्वसाधारण नाही, सगळ्यांमध्ये जे उत्कृष्ट आहे, त्याला काय म्हटलंय? अभ्युदय सुख असं म्हटलेलं आहे. मग हे अभ्युदय सुख म्हणजे काय? तर ह्या संसारामध्ये जे काही उत्कृष्ट असेल, उत्कृष्ट भव, उत्कृष्ट पद किंवा उत्कृष्ट सगळं वैभव, हे सगळं आपल्याला मिळणार. तर ते कशामध्ये येणार? अभ्युदय सुखामध्ये येणार. आणि हे सुख भोगत भोगत आपण नियमाने कशाला प्राप्त होणार? तर मोक्ष सुखाला प्राप्त होणार. तर हे झालं परंपरा फळ असं म्हटलेलं आहे. मग आता हे परंपरा फळामध्ये काय काय सांगितले ते थोडंसं बघूया. अभ्युदय सुख और दूसरा मोक्ष सुख. 7 वेदनीय आदि विविध प्रकार के सुप्रशस्त कर्मों के तीव्र अनुभाग के उदय से प्राप्त हुआ इंद्र, प्रतिंद्र, दिगिंद्र, त्रायंस्त्रिश, सामानिक आदि देवों का सुख. म्हणजे 7 वेदनीय कर्माचा तीव्र अनुभाग म्हणजे काय? फळ. तीव्र म्हणजे काय? अतिशय उत्कृष्ट, त्याला तीव्र म्हटले. म्हणजे पुण्याचं सुद्धा उत्कृष्ट जे फळ आहे, तर ते कशामुळं मिळतंय?
तर तीव्र त्याचा अनुभाग आहे. अनुभाग म्हणजे फलदान शक्ती. त्या सातावेदनीय कर्मामध्ये अशी शक्ती येते की तिथं आपल्याला उत्कृष्टमधलं उत्कृष्ट सुखाची प्राप्ती होते. मग ते कुठली पदं आहेत ती आपण बघितलं. त्याच्यानंतर पुढं सांगितलंय, हे तर स्वर्गातले झाले सगळे. पुढं आता मनुष्य गतीमधले राजा, अधिराज, महाराज, अर्धमांडलिक, मांडलिक, महामांडलिक, अर्धचक्री. अर्धचक्री म्हणजे नारायण आणि प्रतिनारायण, चक्रधारी और तीर्थंकर. म्हणजे असं क्रमाक्रमाने जे उत्कृष्ट आहेत तर ती सगळी पदं मिळत जातात. इनका सुख अभ्युदय सुख है, जो भक्तियुक्त 18 प्रकार की सेनाओं के स्वामी है, उत्कृष्ट रत्नों के मुकुट को धारण करने वाले हैं, सेवक जनों को वृत्ति, भूमि आदि तथा धन प्रदान करने वाले हैं, और समर के संघर्ष में शत्रुओं को जीत चुके हैं, वह राजा है. म्हणजे आता इथं राजाची व्याख्या दिली त्यांनी. राजा कोणाला म्हणायचं तर तो राजा किंवा त्याचं वैभव कसं असतं ह्याचं तिथं त्यांनी वर्णन केलं आहे. पहिल्यांदा काय सांगितलंय, 18 प्रकारचे सेना असतात किंवा ह्या 18 प्रकारच्या सेनाचा तो स्वामी असतो. जी संसारामध्ये उत्कृष्ट रत्न आहेत त्या उत्कृष्ट रत्नांचा तो धारक असतो. त्याच्यानंतर जे काही त्याच्या संयोगामध्ये आहेत सेवक आदी, तर त्यांना सगळं धन, भूमी, जे काही त्यांच्या गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करणारे असतो. म्हणजे सगळ्या जनतेला जो काय करतो तर सांभाळतो, आपल्या पुत्रवत त्यांचं पालन करतो. किंवा जे युद्धामध्ये वगैरे सगळ्या शत्रूंना जिंकून श्रेष्ठ ठरलेला असतो तर त्याला काय म्हटलेलं आहे, राजा असं म्हटलेलं आहे. आता ह्यांची 18 प्रकारची सेना कुठली आहे तर त्याचं पण इथं वर्णन केलं आहे. म्हणजे माहीत असावं आपल्याला की काय असतं नक्की. हस्ती, घोडा, रथ, इनके अधिपती. म्हणजे ह्या 3 जे प्रकार सांगितले, म्हणजे हस्ती, घोडा आणि रथ ह्यांना जे पालन करतात किंवा त्यांचे जे कोणी सांभाळणारे असतात तर ते अधिपती, सेनापती, पादचारी सेना, श्रेष्ठी, दंडपती, शूद्र, क्षत्रिय, वैश्य, महत्तर, ब्राह्मण, गणराज, मंत्री, कोतवाल, पुरोहित, अमात्य, महामात्य व बहुत प्रकार के प्रकीर्णक, ऐसी 18 प्रकार की उनकी सेना है. म्हणजे त्यांच्या अधिकाराखाली किंवा त्यांच्या हाताखाली कोण असतं तर एवढे सगळे लोक असतात आणि ह्या सगळ्यांचे ते कोण, श्रेष्ठ असं म्हटलं जातं. मग हे पद, ह्याची माहिती आपल्याला काय आहे, कशासाठी बघतोय आपण तर हे परंपरा फळ कशामुळं मिळालेलं आहे, मंगल जे आहे त्या मंगलचा आश्रय घेतल्यानंतर आपल्याला अशी उत्कृष्ट पदं मिळतात आणि ती पदं काय आहेत तर त्याची ही माहिती आहे. आता ह्याला राजाचं काय ते सांगितलं. आता पुढं अधिराज कुणाला म्हटलंय ते सांगतात. जो 500 राजाओं का स्वामी हो वह अधिराज है. म्हणजे अधिराज नावाचे जे राजा आहेत तर त्यांच्या अंडर किती जण असतात तर 500 राजांनी त्यांना आपलं मुख्य असं स्वीकारलेलं आहे. उसकी कीर्ति सारी दिशाओं में फैली रहती है. जो 1000 राजाओं का पालन करता हो वह महाराज है. म्हणजे एकापेक्षा एक वरची श्रेष्ठ पदं आणि त्यांच्या हाताखाली किती जण आहेत हे सगळं तिथं सांगितले. म्हणजे 500 राजे त्यांच्या हाताखाली असतील तर ते अधिराज, 1000 राजे त्यांच्या हाताखाली असतील तर ते महाराज. जो 2000 मुकुटबद्ध भूपों में प्रधान हो उनके स्वामी हो वह अर्धमंडलिक कहलाते है. म्हणजे आपण शास्त्र वाचताना वगैरे हे शब्द आपल्याला येतात की नाही, मांडलिक राजा, अर्धमांडलिक किंवा महामांडलिक. मग हे शब्द तर आपल्याला माहीत आहेत पण ते नक्की काय आहे तर त्याचं वर्णन आपल्याला इथं समजतंय. मग अर्धमांडलिक कोणाला म्हटलंय की ज्याच्या हाताखाली 2000 मुकुटबद्ध राजे आहेत की ज्यांनी काय स्वीकारले की तुम्ही आमचे मुख्य आहात असं त्या 2000 राजांनी ज्यांना म्हटलंय तर ते अर्धमांडलिक असं म्हटलेलं आहे. जो 4000 राजाओं का अधिनाथ हो वह मंडलिक कहलाता है. जो 8000 राजाओं का अधिपति हो उसका नाम महामंडलिक है. 16000 राजाओं का स्वामी अर्धचक्री कहलाता है. 16000 ज्यांच्या हाताखाली आहेत म्हणजे असे कोण आहेत,
आपल्याला माहीत आहेत. कोण आहेत असे अर्धमांडलिक असे अर्धचक्री? अर्धचक्री कोणाला म्हटलंय? लक्ष आहे का सगळ्यांचं? कृष्ण का? हा नारायण पदाचे जे धारक आहेत तर कृष्ण असेल, नारायण प्रतिनारायण सगळे जेवढे कोणी होऊन गेले असतील ते सगळे, लक्ष्मण असेल किंवा त्याच्या अगोदर होऊन गेलेले किंवा त्यांचे जे नारायण किंवा प्रतिनारायण वगैरे जे असतात ना, म्हणजे ज्यांच्याकडून ते मारले जातात. प्रतिनारायण ते सगळे आले का ह्याच्यात? नवनारायण प्रतिनारायण ते सगळे आले. नारायण आणि प्रतिनारायण ह्यांच्या हाताखाली किती राजे असतात? तर 16,000 राजे असतात किंवा त्या 16,000 राजांचं नेतृत्व हे करतात. म्हणून त्यांना काय म्हटलंय? अर्धचक्री असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा तर खरं प्रतिनारायणांना हे 16,000 वगैरे राजे त्यांच्या अधीन असतात, पण नंतर ह्या प्रतिनारायणाचं काय होतं? वध होतो नारायणाच्या द्वारे, आणि तेव्हा मग ते सगळे नारायण काय म्हटले जातात? अर्धचक्रवर्ती म्हटले जातात. केव्हा म्हटले जातात? जेव्हा प्रतिनारायणाचा वध होतो तर त्यानंतर त्यांना नारायण हे पद मिळतं किंवा हे सगळे 16,000 जे राजे आहेत तर ते त्यांच्या अधीन राहतात. त्याच्यानंतर जो 6 खंडरूप भरत क्षेत्र का स्वामी हो और 32,000 मुकुटबद्ध राजाओं का तेजस्वी अधिपति हो वह सकल चक्री होता है व तीर्थंकर समस्त लोकों का अधिपती कहलाता है. म्हणजे ही उत्कृष्ट पदं किंवा त्याच्या अंडर काय काय त्यांची म्हणजे वैभव आहे किंवा त्यांची मालमत्ता किंवा किती राजे त्यांना मानणारे आहेत वगैरे, हे सगळं समजून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? तर अशी उत्कृष्ट पदं सहजासहजी मिळत नाही आहेत किंवा कुणाला पण मिळत नाही आहेत. ही पदं ह्यांना का मिळाली? तर हे जे मंगल जे सांगितले ना, आपण बघतोय मंगल, तर त्या मंगलचा आश्रय घेतल्यानंतर जोपर्यंत आपण ह्या संसारात आहोत तोपर्यंत आपल्याला अशी उत्कृष्ट पदं मिळत राहतात. त्याच्यामध्ये विशेष काहीच नाही, सहज मिळत राहतात. इस प्रकार अभ्युदय सुख का वर्णन किया. तीर्थंकर अरिहंत कल्पातीत अर्थात सिद्ध इनके अतीन्द्रिय अतिशय रूप आत्मोत्पन्न अनुपम और श्रेष्ठ सुख को निःश्रेयस सुख कहते हैं. आता हे तर सगळं संसारातलं सुख बघितलं. हे हत्तीन घोडेन सेनापतीन त्यांचे ते उत्कृष्ट काय 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 मणी आणि सोनं चांदी जे काही असेल तर ते सगळं काय, हिरे माणिक मोती जे जे काही असेल तर ते सगळं काय आहे? संसारातलं किंवा हे सगळं बाहेर आहे. त्यांच्या स्वतःसाठी त्याचा उपयोग काय आहे का? आत्मिक सुखासाठी. तर हे सगळं बाहेरचं आहे. आणि आंतरिक सुख कुठलं आहे? तर तीर्थंकर अरिहंत किंवा सिद्ध भगवान ह्यांना जे सुख प्राप्त झाले तर ते सुख कसं आहे? अतींद्रिय अतिशय रूप आत्मोत्पन्न, म्हणजे इंद्रियांच्या अतीत किंवा ह्या सुखासाठी इंद्रियांची किंवा शरीराची बाहेरच्या वैभवाची अपेक्षा नाही, गरज नाही, उलट हे सगळं सोडावं लागतं तेव्हा काय मिळतं? तर हे अतींद्रिय सुखाची प्राप्ती होते. त्याच्यानंतर ह्या सुखाचे विशेषण काय काय सांगितलेत? अतिशय रूप. अतिशय म्हणजे असं कुठलंही संसारामध्ये सुख नाही की ज्याची तुलना आत्मिक सुखाशी केली जाईल. आपण व्यवहारात म्हणतो त्याच्यासारखं हे आहे, ह्याच्यासारखं ते आहे. तसं जर म्हटलं सिद्धांचं सुख व्यवहारामध्ये किंवा ह्या संसारामध्ये कशासारखं आहे तर आपल्याला ते सांगणं अशक्य आहे, कारण त्याची उपमा संसारातल्या कुठल्याही सुखाला जवळपाससुद्धा देऊ शकत नाही. असं हे अतिशय रूप. आणि कसं आहे? आत्मोत्पन्न, म्हणजे आत्म्यापासून उत्पन्न झालेलं आहे, बाहेरून कुठून आलेलं नाही. तर ते कसं आहे? आत्म्याचंच सुख आहे. आणि आजपर्यंत कसं होतं तर ते कर्माच्या निमित्तात झाकलं गेलेलं होतं किंवा प्रकट नव्हतं, तर ते आता काय झालेलं आहे? प्रकट झालं आहे. म्हणून त्याला म्हटलंय आत्म्यापासून उत्पन्न झाले. अनुपम आहे, ह्याची उपमा आपण देऊ शकत नाही. असं हे श्रेष्ठ सुख निःश्रेयस सुख म्हटलं जातं. अशा प्रकारे हे हेतू ह्याचं वर्णन संपलं. आता पुढं काय सांगितलंय? हेतू नंतर पुढचं आहे, म्हणजे आता हे सगळं आपण बघितलं. मग त्या ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत किंवा त्याचे सूत्र किती आहेत वगैरे हे सगळं प्रमाण झालं. कुणी रचना, त्या ग्रंथाचं नाव काय वगैरे
आणि त्याची रचना कुणी केली हे सगळं काय आहे, कर्ता वगैरे हे आपण बघितले. म्हणजे मुख्य कर्ता तर कोण आहेत, सर्वज्ञ देव किंवा महावीर भगवान, त्याच्यानंतर गणधर देव, त्याच्यानंतर परत उपगणधर, नंतर सगळे आचार्य परंपरा, आणि ह्या आचार्य परंपरेच्या द्वारे इथंपर्यंत येऊन हे पोहोचलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे 6 प्रकारचे म्हणजे ग्रंथाच्या बद्दल माहिती असलेले 6 प्रकार आपण बघितले. आता थोडंसं आपण प्रस्तावनामधलं बघूया. जे मोक्षशास्त्र आहे ना, तर त्याच्यामध्ये थोडीशी प्रस्तावनामध्ये जे काही महत्त्वाचं सांगितलेलं आहे तर ते बघून आपण मग ग्रंथाला सुरुवात करूया. पहिले 1, 2, 3 तर हे सगळे ते कर्ता, त्यांनी कुठल्या टीका रचल्या वगैरे ही सगळी माहिती आपण बघितलेली आहे. आता त्याच्या पुढचं काय आहे तर बघूया. म्हणजे ह्या तत्वार्थ सूत्राबद्दलची काय काय आपल्याला म्हणजे काय योग्य आहे वगैरे किंवा त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे थोडंसं प्रस्तावनेमध्ये हे दिलेलं असतं. आणि म्हणून असं वाटतं मला नेहमी की ग्रंथ सुरू करण्यापूर्वी प्रस्तावना वाचणं गरजेचं आहे. डायरेक्ट ग्रंथ सुरू करण्यापेक्षा अगोदर प्रस्तावना पण वाचून मग ग्रंथाला सुरू केलं तर जास्त फायद्याचं आहे असं वाटतं. म्हणून थोडंसं हे बघूया. तर 4था पॉइंट आहे, तत्वार्थों की यथार्थ श्रद्धा करने के लिए कुछ विषयों पर प्रकाश. म्हणजे हे कशासाठी वाचायचं आहे तर हे जे तत्वार्थ आपण शिकणार आहोत तर त्याच्याबद्दल यथार्थ श्रद्धा प्राप्त होणं हे आपल्यासाठी काय आहे, महत्त्वाचं आहे. आणि ते प्राप्त होण्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे ते इथं दिलेलं आहे. अध्याय 1 सूत्र 1 सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणि मोक्ष मार्ग. इस सूत्र के संबंध में श्री नियमसार शास्त्र गाथा 2 की टीका में श्री पद्मप्रभ मलधारी देव ने कहा है कि सम्यक दर्शन ज्ञान चारित्र ऐसा वचन होने से मार्ग तो शुद्ध रत्नत्रय ही है. म्हणजे आता तत्वार्थ सूत्रामध्ये काय सांगितले, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणि मोक्ष मार्ग. आणि ह्या नियमसारमध्ये पद्मप्रभ मलधारी देवांनी रचलेला ग्रंथ आहे नियमसार. तर तिथं त्यांनी काय दिले, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र, म्हणजे हे शब्द घेतलेत. तर ह्याचा अर्थ काय सांगितलंय की म्हणजेच हा मार्ग जो आहे तर तो कसा आहे, शुद्ध रत्नत्रय स्वरूप आहे. किंवा हे जे वचन आहेत तर ते वचन आपल्याला शुद्ध रत्नत्रयाची प्राप्ती करून देणारे आहेत. इससे यह सूत्र शुद्ध रत्नत्रय अर्थात निश्चय मोक्ष मार्ग की व्याख्या करता है. निश्चय मोक्ष मार्ग आणि व्यवहार मोक्ष मार्ग हे 2 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय माहीत आहे, जास्त व्यवहार माहीत आहे किंवा आपल्याला व्यवहार मार्गाचं अवलंबन करून मोक्ष मिळतो किंवा तो मार्ग आपल्याला जास्त सोपा वाटतो किंवा माहितीचा वाटतो. पण खरं काय कारण आहे तर मोक्ष जर मिळवायचं आहे तर तिथं निश्चय रत्नत्रयाची प्राप्ती किंवा निश्चय मोक्ष मार्ग काय आहे तर ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे जे सूत्र आहे तर हे सूत्र काय सांगतंय तर हे निश्चय मोक्ष मार्गाचं सूत्र आहे किंवा निश्चय मोक्ष मार्ग ह्याच्यामधून आपल्याला सांगितला जातोय. इससे यह सूत्र शुद्ध रत्नत्रय अर्थात निश्चय मोक्ष मार्ग की व्याख्या करता है. ऐसी वस्तुस्थिति होने से इस सूत्र का कोई विरुद्ध अर्थ करे तो वह अर्थ मान्य करने योग्य नहीं है. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला निश्चय मोक्ष मार्ग किंवा आपल्या आत्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग, कर्मातून बाहेर पडण्याचा मार्ग हेच ह्याच्यामधून आपल्याला सांगितलं जातं आहे. दुसरा कुठला ह्याच्यातून अर्थ निघत नाही आणि जर काढला तर ते काय आहे, चुकीचं आहे असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालची ओळ सोडून खाली घ्या. सूत्र 2 तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. यह सम्यक दर्शन शब्द यहाँ सम्यक दर्शन शब्द दिया है. वह निश्चय सम्यक दर्शन है और वही प्रथम सूत्र के साथ सुसंगत अर्थ है. म्हणजे पहिलं सूत्र जे आहे सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणि मोक्ष मार्ग, म्हणजे हा मोक्ष मार्ग जो सांगितला आहे तर तो कुठला मोक्ष मार्ग सांगितला आहे, निश्चय मोक्ष मार्ग सांगितला आहे. ह्या सूत्रामधून व्यवहार मोक्ष मार्ग सांगायचा हेतू त्यांचा इथं नाही आहे आणि म्हणून त्याला धरून दुसरं सूत्र जे सांगितलं आहे तर ते काय आहे, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन सम्यक दर्शनम. मग हा इथं जो सम्यक दर्शन हा शब्द आहे तर तो काय दर्शवतोय तर ह्याच्यामधून आपल्याला निश्चय सम्यक दर्शन काय आहे
किंवा निश्चय सम्यक दर्शन आपलं काय आहे, ध्येय आहे, हेच सुचवतोय आणि त्याला धरूनच हे दुसरं सूत्र आहे असं सांगायचं आहे. मोक्षमार्ग आणि निश्चय मोक्षमार्ग असे 2 मार्ग ह्या जिनवाणीमध्ये सांगितलेत. मग आपल्याला व्यवहार मोक्षमार्ग तर माहीत आहे. व्यवहार मोक्षमार्ग म्हणजे काय? देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान ह्या क्रियांच्याद्वारे आपण जो काही धर्म करतो किंवा शुभ क्रिया करतो तर ह्याला काय म्हटलेलं आहे? व्यवहार मोक्षमार्ग. मग ह्या व्यवहार मोक्षमार्गाच्या द्वारे आपण कितीही धर्म करत राहिलो तरी ह्याच्यातून साध्य काय होणार आहे? साध्य काय होणार आहे ह्याच्यातून? पुण्य मिळणार आणि संसार परिभ्रमण चालू राहणार, कर्मबंध होणार आणि त्याच्या निमित्तात संसार चालू राहणार. म्हणून इथं त्यांनी काय सांगितलंय की हे जे 2 सूत्र सांगितलेत तर त्याच्यातून आपल्याला निश्चय मोक्ष मार्ग घ्यायचा आहे. व्यवहार मोक्ष मार्ग हा अर्थ इथं घ्यायचा नाही. एवढं तर समजलं. हे 2 वाक्य समजलीत नाही. अपेक्षित काय आहे आपल्याला? निश्चय मोक्ष मार्ग. कारण व्यवहार तर आपण अनादी काळापासून करत आलोय. असं नाही आहे की आपण ह्याच्या आधी कधी धर्म केला नाही किंवा आपल्याला कधी मनुष्य जन्म मिळाला नाही, जैन धर्म मिळाला नाही. आपण अनेक वेळा समोसरणात जाऊन आलेलो आहे. आपण अनेक वेळा दीक्षा घेतलेली आहे, अनेक सगळी तप वगैरे केलेली आहेत. पण हे सगळं करत असताना कुठल्या पद्धतीने आपण केलेलं आहे? तर व्यवहार मोक्ष मार्ग म्हणजे फक्त शुभ क्रियांमध्ये धर्म मानला किंवा जरी दीक्षा धारण केली तरी मी मुनी, मी 28 मूलगुणांना पालन करणारा किंवा मी महाव्रताला धारण केलेला आहे. म्हणजे त्यामध्ये मीपणाचा संकल्प म्हणजेच काय झालं तिथं? व्यवहारातूनच म्हणजे सोडायचा विषय नाही आहे. अपेक्षा समजून घे. आपलं ध्येय निश्चय आहे आणि निश्चयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला व्यवहाराचं अवलंबन घ्यायचंच आहे. पण हेतू आपला काय आहे? पोहोचणं, निश्चय मोक्ष मार्ग धारण करणे. म्हणजे आपण जर व्यवहार मोक्ष मार्गाला धरून बसलो, करावं लागणार. समजून घे मला काय म्हणायचंय. करावं लागणार. तिथं त्याला आपण काही नाकारत नाहीये किंवा त्याचा द्वेष करायचा नाहीये किंवा त्याला हीन म्हणून त्याला सोडून द्यायचं नाहीये. पण ध्येय आपलं ते नाही ठेवायचं, हे सांगायचं आहे मला. आणि आजपर्यंत आपण संसारात आहोत ह्याचं कारण हेच आहे की व्यवहार मोक्ष मार्गालाच आपण धरून राहिलेलो आहे. त्याच्या पुढं जाण्यासाठी प्रयत्न केला नाही. का केला नाही? तर व्यवहार मोक्ष मार्गच आपलं ध्येय झाले. त्याच्याद्वारेच मोक्ष, त्याच्याद्वारेच सुख ही आपली मान्यता असल्यामुळं आपल्याला पुढं निश्चयापर्यंत पोहोचणं अशक्य झाले. निश्चयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला व्यवहार मोक्ष मार्गाचा अवलंबन तर घ्यायचंच आहे, पण ते आपलं ध्येय नाही आहे. ते आपल्यासाठी काय आहे? तर एक शिडी आहे. आपण दरवेळेस हे उदाहरण घेतो की नाही? गच्चीवर जायचं आहे आपल्याला. गच्चीवर जाणं हे आपलं ध्येय आहे. मग गच्चीवर जायचं आहे ना, आपण खाली आहोत. मग त्याच्यासाठी आपल्याला आधार घ्यायला पाहिजे. कशाचा आधार घेणार आपण? शिडी किंवा पायऱ्या किंवा जिना. पण वरती जाताना आपल्याला ह्या पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून जर आपण पायऱ्यावरच थांबलो तर गच्चीवर पोहोचणार का? आपलं ध्येय पायऱ्या आहेत का गच्ची आहे? गच्चीवर पोहोचायचे. गच्चीवर जायचं असेल तर पायऱ्या सोडाव्या लागतील आणि पायऱ्यांचा आधार पण घ्यावा लागेल. अगोदर पायऱ्यांचा आधार घ्यावा लागेल आणि गच्ची आल्यानंतर पायऱ्यांचा आधार सोडावा लागेल. दोन्ही गोष्टी करायच्यात. पहिल्यांदा आधार घ्यायचा आहे पण, आणि नंतर तो आधार सोडून आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाला आपण ग्रहण पण करायचं आहे. म्हणून इथं व्यवहार मोक्ष मार्गाला डावलायचं नाही आहे, पण फक्त व्यवहार मोक्ष मार्गच मला मोक्ष सुख मिळवून देणार किंवा व्यवहार मोक्ष मार्ग मिळाला की मी आता मोक्षाला जाणार. इथंपर्यंतच आपलं काय होतं? आजपर्यंतची मान्यता किंवा आपली वाटचाल तशी होती. म्हणून ते फक्त इथं सांगितले की तो इथं अपेक्षित अर्थ नाही आहे. ह्याच्यामध्ये सगळं चरणानुयोगाचं पण सांगितलेलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये चरणानुयोगाचं पण सगळं वर्णन आहे. व्रत, नियम, संयम काय काय आहेत किंवा आश्रवाची कारणं काय आहेत, आपण दुःखी का आहोत, हे सगळं व्यवहार पण तिथं सांगितलं आहे ना त्यांनी. पण हा व्यवहार पाळत पाळत आपलं ध्येय काय आहे? तर निश्चय मोक्ष मार्ग प्राप्त करणं. निश्चय मोक्ष मार्ग म्हणजे काय? तर आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचणं. आत्म्यापर्यंत पोहोचायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? ह्या सगळ्या कर्मातून आपल्याला काय करायचं आहे? सुटायचं आहे किंवा ह्या कर्मांचा नाश करायचा आहे. कर्मांचा नाश करायचा आहे म्हणजे कर्म आपण ओढावून घेतोय. कशाच्याद्वारे कर्मांना बोलवतोय किंवा गोळा करतोय? कषायांच्याद्वारे. कषाय का होतात आपले?
तर आपली मान्यता विपरीत आहे. हीच आपली मान्यता जी विपरीत आहे किंवा चुकीची आहे. आणि त्याच्यामधली चुकीची मान्यता म्हणजे घरदार, पैसा, अडका, शरीर, ह्याला तर आपण आपलं मानतोच आहे, ती तर विपरीत मान्यता आहेच. पण त्याच्या पुढं जाऊन धर्म जरी आपण करायला लागलो तरी आपण व्यवहार मोक्षमार्गालाच खरा मोक्षमार्ग मानतोय, ही पण आपली एक विपरीत मान्यता आहे. आणि ती मान्यता खोडून काढण्यासाठी फक्त त्यांनी इथं काय सांगितलं आहे की ह्याच्यामधून निश्चय मोक्षमार्ग सांगायचा त्यांचा हेतू आहे. व्यवहार मोक्षमार्गच फक्त ह्याच्यातून जर अर्थ काढला तर तो अर्थ चुकीचा आहे. लक्षात येतंय का? मला शरीर मिळाले, चांगला संयोग मिळाला, मग हे पण पाहिजेच ना सगळं आपल्याला. पाहिजे म्हणून आपण करायला जातो ना, ही चूक आहे. आपण जेव्हा मोक्ष मार्गावर जाणार आणि आपलं ध्येय उत्कृष्ट आहे, काय ध्येय आपलं? ऑटोमॅटिक होईल, ॲटोमॅटिक होणार. पण त्याला पाहिजे म्हणलं ना, मला ते पाहिजे म्हणणं ना, हे चुकीचं आहे. म्हणजे आपण त्या पुण्यामध्ये, त्या शुभामध्ये म्हणजे ते म्हणजे पुण्य केल्यावरच हे सगळं ॲटोमॅटिक ते होणार आहे. त्याला आपण इच्छा करायची गरज नाही. ह्याच्यासाठी उदाहरण म्हणजे आपण ज्वारी पेरली. ज्वारी कशासाठी पेरली? आपल्याला ज्वारी पाहिजे म्हणून पेरली. हेतू काय आपला? कडबा पाहिजे का ज्वारी पाहिजे? आपल्याला काय पाहिजे? ज्वारी पाहिजे. पण आपण ज्वारी पाहिजे म्हणून जरी ज्वारी पेरली तरी सुद्धा ती जेव्हा ज्वारीची कणसं येतात त्याच्याबरोबर कडबा मिळतो की नाही आपल्याला? आपण ज्वारीसाठी तिथं त्या ज्वारीच्या पिकाचं म्हणजे पाणी देणं, खत देणं किंवा तिथं जे काही तण असेल ते काढणं, त्याची काळजी घेणं, हे सगळ्या गोष्टी आपण त्या कडब्यासाठी करतो का ज्वारीसाठी करतो? ज्वारीसाठी करतो. म्हणजे मला हे सांगायचं आहे की कडबा म्हणजे व्यवहार आहे आणि ज्वारी म्हणजे काय आहे तर आपलं मोक्ष किंवा निश्चय मोक्ष मार्ग आहे. मग आपण जर ध्येय निश्चयाचं ठेवलं, कडबा ॲटोमॅटिक मिळणार आहे. आता मला ज्वारी, तर मी ज्वारीसाठी तर हे पेरलेलं आहे, मला कडबा मिळेल का? मला कडबा पण पाहिजे, मला कडबा पण पाहिजे, अशी म्हणण्याची गरज आहे का? ॲटोमॅटिक मिळणार आहे. तिथं मागायची गरजच नाही आहे. म्हणून इथं त्यांना सांगायचं आहे काय की आपण कडब्यापर्यंतच थांबतोय. आपण ज्वारीची अपेक्षा न करता आपल्याला कडबा महत्त्वाचा वाटतोय. कडबा म्हणजे काय? संसार, ह्या संसारातलं सुख किंवा पुण्याच्या निमित्तामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्यात, उत्कृष्ट शरीर, उत्कृष्ट कुल, जैन धर्म, तर ह्या गोष्टीच माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्या ह्या पुण्यामुळं मिळत आहेत, तर मला पुण्य करायचं आहे. अशा भावनेने जर आपण करत राहिलो तर ती गोष्ट आपल्याला निश्चय मोक्षमार्ग मिळवून देणार नाही. म्हणून आपल्याला इथं फक्त त्यांनी सावध केलं आहे. लक्षात येते का? व्यवहार मोक्ष मार्गाला सोडून जर आपण नुसतं निश्चय करत बसलो तरीसुद्धा आपण भरकटणार. उदाहरणार्थ बनारसीदास जे पंडित होते त्यांनी काय केलं? पहिल्यांदा समयसार ग्रंथ वाचला. समयसार ग्रंथ वाचल्यानंतर त्यांनी ते असे भरकटले, म्हणजे त्या ग्रंथातून त्यांना जे योग्य अर्थ पाहिजे होता तो त्यांना समजला नाही किंवा त्यांना त्याचं चुकीचं ग्रहण झालं आणि काय झालं? तिथं ते भरकटले. कसं भरकटले? मी कुठल्या द्रव्याचं काही करणारा नाही, मी खाणारा नाही, पिणारा नाही, आत्मा तर काही करत नाही, मग कसंही वागा, असे काय झाले ते? म्हणजे स्वच्छंदी झाले. कसंही वागा, काही करा. मग असं वागलं तर तिथं व्यवहार पण राहिला नाही आणि व्यवहार जर नाही तर तुम्हाला धर्मच कळला नाही, निश्चय पण नाही. कळलं का? म्हणजे त्यांनी फक्त निश्चय धरून बसले. तर निश्चय धरला तर तिथं व्यवहाराची जोपर्यंत तुम्हाला जोड नाही तोपर्यंत तिथं तुमचा खरा मोक्षमार्ग पण सुरू झाला नाही. म्हणून सांगितलं की व्यवहार आणि निश्चय ह्या दोन्हींचं पण काय पाहिजे तर सुमेळ पाहिजे. नुसता व्यवहार पण चालणार नाही आणि नुसता निश्चय पण चालणार नाही. एकांत कुठल्याही गोष्टीचं काय होतो? आपल्याला धोका देतो किंवा त्याच्यातून आपल्याला आपल्या ध्येयाची प्राप्ती होत नाही. पण आपल्याला सर्वसाधारण ह्या जगामध्ये काय चाललेलं आहे की व्यवहारालाच तिथं काय म्हटलेलं आहे? मोक्षमार्ग म्हणतोय किंवा शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे ह्याच्यातून मोक्षाची प्राप्ती होणार. पण तिथं अपेक्षा कुठली आहे? असं म्हटलं जातं ना की व्रत, नियम, समिती वगैरे ह्या गोष्टींचं पालन केल्यानंतर कर्माची निर्जरा होते. आता हे सगळं ह्याच्यामध्ये येणार आहे, पण आता तू प्रश्न विचारलाय म्हणून सांगते. तर मग ह्याच्यामुळं निर्जरा होते म्हटलं तर काय अर्थ होईल? व्रत, नियम, संयम हे सगळे शुभ भाव आहेत आणि शुभामुळं कर्माची निर्जरा कशी होणार? कळतंय का? पण म्हणजे तिथं त्या शुभामुळं तिथं कर्माची निर्जरा नाही झाली तर हे व्रत, नियम, संयमाच्या द्वारे तर तिथं पुण्याचाच बंद झाला आहे. पण हे व्रत, नियम, संयम करत असताना जे आपल्याला सम्यक दर्शन आहे
किंवा जिथं आपल्याला आपल्या आत्म्याची अनुभूती आहे किंवा आत्म्याबद्दलचं पक्क श्रद्धान आहे, स्व आणि पर ह्याचं आपल्याला पूर्ण भेदज्ञान आहे, तर त्या भेदज्ञानाच्या द्वारे जी काही वीतरागता आपल्यामध्ये आहे, तर त्या वीतरागतेच्या निमित्तामध्ये तिथं कर्मनिर्जरा सांगितली आहे. म्हणताना व्यवहाराने असं म्हणजे कथन येईल पुस्तकामध्ये, व्रत समिती नियम, हे नियमाच्या द्वारे कर्माची निर्जरा केली जाते. म्हणून अपेक्षा कुठली आहे, कुठल्या अपेक्षेने ते वाक्य सांगितलेलं आहे हे समजून घेता आपल्याला आलं पाहिजे. जर आपण, म्हणून त्यांनी सांगितले, चुकीचा अर्थ जर केला इथून तर त्याला काही, कोई विरुद्ध अर्थ करे तो वह अर्थ मान्य करणे योग्य नाही है. कळतंय का ह्याचा अर्थ? पटतंय का? म्हणजे एकांत थांबू शकत नाही, त्यामुळे शुभ क्रिया ही सतत होतच राहते ना. हां, शुभक्रिया होत राहणार. किती जरी शुभक्रियेमध्ये आपण राहिलो तरी शुभक्रियेमुळं निर्जरा कधीच होणार नाही. आ? त्यामुळे करावंच लागतो असं नाही. काय म्हणलेलं ऐकत नाही. हां, ऐकलं नाही. नाही ऐकू आलं मला. ठीक आहे. ऐकू आलं नाही. पण नाही, शुभात आपण फार वेळ थांबू शकत नाही, त्यामुळे शुभ क्रिया ही करावीच लागते ना. हां हां, शुभातनच आपण शुद्धामध्ये जाणार जाणार आणि शुद्धाचा अंतर्मुहूर्तच काल आहे ना, त्यामुळे असेल, परत आपल्याला परत शुभातच यावं लागतं. यावं लागणार किंवा येणार ऑटोमॅटिक सहज आपल्याकडून शुभक्रिया होत राहणार. पण त्या शुभाबरोबर जो काही शुद्ध भाव होता आपला, जी काही वीतरागता तिथं प्रकट झालेली आहे, अंशाने का असेना, तर ती वीतरागता, तो शुद्ध भाव आपल्या निर्जरेला कारण आहे. म्हणजे असं म्हटलं जाईल, व्रत नियम संयमाच्या द्वारे कर्माची निर्जरा झाली किंवा ते निर्जरेचे कारण आहेत, पण तिथं त्याच्या मागं हा अर्थ दडलेला आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. असताना भाव कुठला आहे आपला? शुभ भाव आहे. भाव शुभच आहे ना तिथं. किंवा बाहेर उपयोग आपला कुठं आहे? शुभक्रिया म्हणजे देवशास्त्र गुरूंमध्ये आहे, पूजा करतोय देवशास्त्र गुरूंच्या सान्निध्यात, आहारदान देतोय गुरु आहेत, किंवा अजून दान देतोय, किंवा अजून काय आपण एखादा नियम संयम धारण केला आहे, हे सगळं काय आहे? बाहेर उपयोग आहे आपला. ह्या सगळ्या क्रिया सोडून एक आत्मस्वरूपामध्ये राहतोय, तिथं आपल्याला कुठलाही राग नाही, द्वेष नाही, तर तिथं काय आहे? तर शुद्ध भाव आहे आणि तो शुद्ध भाव आपल्या निर्जरेला कारण आहे. निश्चयाला मिळवण्यासाठी व्यवहार गरजेचा आहे, पण व्यवहारालाच धरून बसलो तर आपण निश्चयापर्यंत पोहोचणार नाही. आणखीन एक उदाहरण आपण बघितलं होतं, आपल्याला दिल्लीला जायचे म्हणून आपण ट्रेनमध्ये बसलो. डायरेक्ट इथून तर आपण दिल्लीला कसं जाऊ शकणार आहे? वाहनाच्या किंवा कुठल्या तरी साधनाशिवाय तर जाऊ शकणार नाही. मग आता गाडीत बसलोय, त्याला एवढे मोठे तिकीट काढून पैसे दिलेले आहेत, म्हणून मी गाडीतून उतरणारच नाही म्हटलं तर दिल्ली आल्यावर सुद्धा तिथंच बसून राहिलं तर आपलं ध्येय साध्य होईल का? ज्या कामासाठी आपण दिल्लीला चाललोय ते काम आपल्याला तिथं गाडीत बसून पूर्ण होणार आहे का? तिथून आपल्याला उतरावंच लागेल. मग तसं सांगितलंय की जोपर्यंत आपण खाली आहोत किंवा अजून गाडी पकडलेली नाही तोपर्यंत आपण अशुभात आहोत. कळतंय का? खाली आहोत म्हणजे अशुभात आहोत. आपण पायऱ्यांचा आधार घेतला किंवा गाडीत बसलो तर हे काय झालं? शुभाचा आधार घेतला किंवा शुभाचं अवलंबन घेतलं आणि आपल्याला जिथं पोहोचायचे तिथं पोहोचल्यानंतर आपण त्या साधनाला सोडलं. म्हणजे पायऱ्यांना सोडलं किंवा गाडीतून उतरलो, गच्चीवर गेलो किंवा दिल्लीत कुठं पाहिजे तिथं जायचं होतं तिथं गेलो तर ते काय झालं? आपलं शुद्ध किंवा निश्चय झाला. म्हणजे आपल्याला निश्चय प्राप्त, पण ते ऑटोमॅटिक प्रयत्न करावा लागणार ना शुद्धात जाण्यासाठी. पण अगोदर हे आपलं मान्यता तर पूर्ण पक्की पाहिजे. खूप जणांची ही मान्यताच नाहीये, म्हणून त्यांना इथं एवढं का नमूद का करावं लागलं? हे मी माझं नाही आहे सांगत, इथं त्यांनी का दिलंय की बाबा ह्याचा म्हणायचंय की ते काळामध्ये इतकं पण एवढी दृढता पाहिजे. ती दृढता, ती श्रद्धा आत्ता आपल्याजवळ नाही आहे. हे बाहेरच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते. कुठलेही गुरु आले की आपण परीक्षा न करता तिथं जातोय, तिथं त्यांना नमस्कार करतोय. मग कोणी लोक नावं ठेवतील, आपल्या गावात आले आपल्याला करायला पाहिजे म्हणून करेल, किंवा ते काय करतील तर आता ते गुरु आहेत त्यांनी केलं म्हणजे ते बरोबर असेल म्हणून आपण त्याला अनुमोदना देतोय. ह्याच्यातूनच आपल्याला कळते की आपलं श्रद्धान किती कच्चं आहे.
कळतंय का? ह्याच्यातूनच सिद्ध होतंय की आपण खूप कच्चे आहोत किंवा आपण अजून खालीच आहोत. पायऱ्यांचं सुद्धा अवलंबन आपण योग्य तऱ्हेने घेतलेलं नाही आहे. म्हणून परत परत हे सांगतायत की बाबा निश्चयाकडे जायचं आहे, तर अगोदर आपल्याला व्यवहारसुद्धा आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे कळलं पाहिजे. आणि म्हणून व्यवहार पण काय पूर्ण मोक्षमार्ग नाही किंवा व्यवहाराच्या द्वारे पण आपल्याला मोक्ष मिळणार नाही असं इथं सांगितले. हे वाक्य एवढं त्याच्यासाठीच त्यांनी दिले, इस सूत्र का कोई विरुद्ध अर्थ करे तो वह अर्थ मान्य करणे योग्य नाही है. कळलं का? म्हणजे ह्याला व्यवहार म्हणून जर बसलो, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि व्यवहार मोक्षमार्गच आहे असा जर अर्थ काढला तर तिथं आपल्याला ते चुकीचं म्हटलं जाईल असं सांगितलंय. हाँ, तत्वार्थ श्रद्धान शब्द 7 तत्वों को अभेद रूप दिखाने के लिए है, इसलिए सूत्र निश्चय सम्यक दर्शन की व्याख्या कराता है. इस सूत्र में निश्चय सम्यक दर्शन की व्याख्या की है. उसके कारण म्हणजे हे 5 नंबर वगैरे दिले. आता एक प्रश्न विचारलाय, वस्तुस्वरूप अनेकांतात्मक है और जैन शास्त्र अनेकांत का विद्या प्रतिपादन करते हैं. सूत्र 1 में कथित निश्चय मोक्ष मार्ग अर्थात शुद्ध रत्नत्रय और सूत्र 2 में कथित निश्चय सम्यक दर्शन को अनेकांत किस भांति घटित होता है. काय प्रश्न विचारलाय? हां, तर वस्तुस्वरूप अनेकांतात्मक असताना इथं ह्या 2 सूत्रांच्या द्वारे निश्चय मोक्ष मार्गच कसा काय घटित होतोय असं त्यांनी विचारले. आता उत्तर काय दिले, निश्चय मोक्ष मार्ग वही सच्चा मोक्ष मार्ग है. व्यवहार मोक्ष मार्ग सच्चा मोक्ष मार्ग नहीं है तथा निश्चय सम्यक दर्शन ही सच्चा सम्यक दर्शन है. व्यवहार सम्यक दर्शन सच्चा सम्यक दर्शन नहीं है. म्हणजे आपल्याला ह्या व्यवहार सम्यक दर्शनाच्या द्वारे किंवा व्यवहार मोक्ष मार्गाच्या द्वारे निश्चय मोक्ष मार्ग किंवा निश्चय सम्यक दर्शन प्राप्त करायचे, ह्याच्यासाठी कारण म्हणून हा व्यवहार मोक्ष मार्ग आहे. कळतंय का? म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी तिथं कुठलं तरी कारण किंवा कुठल्या तरी गोष्टीची गरज असते, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी म्हणजे आता समजा आपल्याला काय पाहिजे, सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घ्यायची. मग सम्यक दर्शन म्हणजे काय, तर आत्म्याचं श्रद्धान करायचं आहे. तर त्यावेळेस आपल्याला ह्या आत्म्याला स्वरूपाला जाणण्यासाठी ह्या 7 तत्वांना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे 7 तत्व समजून घेतल्यानंतर आपण ॲटोमॅटिक आपल्या स्वरूपापर्यंत पोचणार आहे. मग हे ध्येय काय आहे आपलं, आत्मस्वरूपाला जाणणं. म्हणून सांगितले की व्यवहाराच्या द्वारे जरी आपण हे सम्यक दर्शन प्राप्त करतोय किंवा निश्चय मोक्ष मार्ग प्राप्त करतोय, तरीसुद्धा व्यवहार मोक्ष मार्ग किंवा व्यवहार सम्यक दर्शन ह्यालाच धरून बसलो तर पुढं जाण्याचा आपलं काय होणार आहे, तिथं रस्ता खुंटला जाणार आहे. म्हणून ह्याला खरं सम्यक दर्शन किंवा खरा मोक्ष मार्ग म्हटलेलं नाही. वह स्वाश्रय से ही प्रकट होता है, पराश्रय से कभी भी प्रकट नहीं होता. काय स्वाश्रय से प्रकट होते, स्वाश्रय म्हणजे काय, स्वतःच्या आश्रयाने जे प्रकट होतं तर त्याला काय म्हटलेलं आहे, स्वाश्रय से. मग स्वतःच्या आश्रयाने काय प्रकट होणार आहे, सम्यक दर्शन प्रकट होणार आहे ते स्वतःच्या आश्रयाने. आणि स्वतःच्या आश्रयाने हे जे सम्यक दर्शन प्राप्त झाले तिथंच काय झालं, आपला मोक्ष मार्ग सुरू झाला किंवा निश्चय मोक्ष मार्ग तिथंच प्राप्त झाला. आणि हा निश्चय मोक्ष मार्ग प्रकट करण्यासाठी पराश्रय से कभी भी प्रकट नहीं हो सकता ऐसा अनेकांत है. म्हणजे त्यांनी विचारलं, तुम्ही सांगताना तर सांगताय निश्चय मोक्ष मार्ग हेच एक आहे, बाकी ह्याच्यातून काही निघत नाही. मग इथं अनेकांत कसा घटवला त्यांनी, तर अनेकांत म्हणजे काय सांगितलंय की माझ्या स्वतःच्या आश्रयानेच मला हा निश्चय मोक्ष मार्ग किंवा सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे. मग त्याची दुसरी बाजू काय आहे, म्हणजेच पराच्या आश्रयाने, पराच्या म्हणजे शुभक्रियांच्या आश्रयाने किंवा इतर कुठल्याही कारणाने मला हा मोक्ष मार्ग, निश्चय मोक्ष मार्ग किंवा निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार नाही. हे तिथं काय केलं, अनेकांताच्या द्वारे सिद्ध केलेलं आहे. मोक्ष मार्ग परमनिरपेक्ष आहे. अतिशय महत्त्वाचं वाक्य काय सांगितलंय, मोक्ष मार्ग परमनिरपेक्ष. परम म्हणजे अगदी उत्कृष्टामधलं उत्कृष्ट काय असेल तर ते परम म्हटलं जातं. मग निरपेक्षला परम शब्द वापरले. निरपेक्ष म्हणजे जरासुद्धा
पराच्या अपेक्षेने मोक्षाच्या मार्गाची सुरुवात होत नाही किंवा दुसऱ्यांच्या साह्याने. जरी आपण असं म्हटलं अरिहंत भगवान, सिद्ध भगवान मला मोक्षाला घेऊन जातील किंवा मला मोक्षाला घेऊन जावं म्हणून मी त्यांची खूप भक्ती करणार, ते खाली येऊन आपल्याला घेऊन जाणार आहेत का? घेऊन जाणार आहेत का मोक्षाला? किती जरी आपण अनेक जन्म घातले ह्याच्यासाठी नाही, आणि अरिहंत येणार आणि मला घेऊन जाणार असं आपण एक श्रद्धान केलं आणि आपण त्यांची भक्ती करत राहिलो, किती भक्ती केल्यावर ते खाली येतील? येणारच नाही. ते त्यांच्यामध्ये असे लीन आहेत की कुणाचं काय चाललंय किंवा कुणासाठी मी काय करू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कशा आहेत अगदी, म्हणजे त्यामुळंच तर ते ह्या संसारातून तरलेत. असा त्यांचा पक्क जे विश्वास होता की मी परद्रव्याचं काही करू शकत नाही. काल एक गोष्ट ऐकली की एक वडील आणि छोटासा मुलगा असं रस्त्याने चाललेले आहेत कुठंतरी, म्हणजे थोडंसं जंगल टाईप असेल किंवा गावाच्या बाहेर असेल असं, आणि तो छोटा मुलगा थोडासा अल्लड आहे आणि चालत चालत तो सारखं वडिलांचा हात सोडतो, इकडं पळ तिकडं पळ असं करत होता. वडील त्याला सारखं सांगत होते की अरे बाळा तू पडशील, तू माझा हात सोडू नको, हळू चाल, पळू नकोस असं सारखं सांगतायत. पण तो शेवटी मुलगा कसा आहे, अल्लड आहे. आणि मग काय झालं, योगायोगाने तिथं एक विहीर होती आणि तो मुलगा त्या विहिरीमध्ये पडला. म्हणजे हात सोडून पळायला लागला आणि पळता पळता त्या विहिरीमध्ये जाऊन तो पडला. आणि आता वडील बघतायत की मुलगा पडलाय, तिथं काय आहे त्या विहिरीमध्ये, काटे कुटे सगळे काहीतरी असे प्राणी, सगळे त्या झाडांच्या काट्याकुट्याच्या आश्रयाने राहणारे, म्हणजे पाणी वगैरे नव्हतं विहिरीमध्ये, पण हे सगळं, मग कुठंतरी साप आहे, विंचू आहे, सगळं असलं आहे. आणि आता तो मुलगा घाबरलाय आणि ती विहीर पण खोल आहे. आणि आता वडिलांना मग तो ओरडतोय, मला तुम्ही वाचवा, मला तुम्ही इथं या आणि मला घेऊन जावा. मग आता वडील काय म्हणते, तिथं काय पायऱ्या नाही आहेत, काय नाही. त्यांनी काय केलं, कुठून तरी दोर आणला आणि दोर सोडला आणि त्याला असे 3 पदर होते त्या दोराला, आणि काय सांगितलं की हे 3 दोर आहेत, कुठल्या पण एका दोराला तू पकड आणि तू वर ये. तो आपोआप ते 3 दोर जे आहेत त्याला पकडून वर येशील तेव्हा आपोआप तू एकावरच्या एक जी आहे अखंड दोरी तिथंपर्यंत पोचशील आणि तू वर ये. आणि तो मुलगा काय हट्ट करतोय, नाही तुम्हीच खाली या आणि तुम्ही खाली येऊन मला वर घ्या. मग आता जर वडील खाली गेले तर त्यांना वर कोण काढणार? तिसरं तर माणूस तिथं कोणी नाही आहे. त्यामुळं वडील काय म्हणतात, मी काय खाली येऊ शकत नाही, तुलाच प्रयत्न करावा लागेल. तुला प्रयत्न करण्यासाठी मी मदत म्हणून ही दोरी सोडली आहे, त्या दोरीचा आधार तू घे, तू आपोआप ह्याच्यातून वर येशील. आता आपल्याला हे आपल्यामध्ये घटवायचं आहे. हे एक उदाहरण आहे. काय उदाहरण आहे की आपल्याला ह्या संसार रूपी ह्या विहिरीमध्ये, म्हणजे आपल्याला पण देवशास्त्र गुरूंनी सांगितले की संसार असा दुःखद आहे किंवा ह्याच्यामध्ये इतका अनादी काळापासून आपण फिरत आलेलो आहोत, कधी आपल्याला सुख मिळालं नाही, तुम्ही ह्याच्यामध्ये अडकू नका, इंद्रिय भोगांचा तुम्ही आसक्ती करू नका, हे सगळं आपल्याला सांगतायत देवशास्त्र गुरु. पण आपण त्या लहान मुलासारखं काय करतोय, अल्लडपणाने ऐकत नाही आहे ते काय सांगतायत किंवा त्याचं आपल्याला महत्त्व वाटत नाही आहे. आणि त्यामुळं आपण काय पडलो आहे त्या विहिरीमध्ये म्हणजे ह्या संसारामध्ये हे काटे कुटे किंवा विंचू साप वगैरे हे सगळे काय आहेत, आपली संकट आहेत. मग आता आपण ओरडतोय की अरे आपण ऐकलं नाही आहे, ते सांगत होते आपण ऐकायला पाहिजे होतं. म्हणजे त्या मुलाला वाटतंय ना, आता वडिलांचं ऐकलं नाही आपण, वडील सांगत होते, तसं आपल्याला पण वाटतं की ही दुःख मला मिळाली आहेत वगैरे. मग आता आपण किती जरी म्हटलं की अरिहंत भगवान तुम्ही खाली या आणि आम्हाला घेऊन जावा, तुम्ही खाली इथं येऊन मला हाताला पकडून वर काढा, येतील का ते? येऊच शकणार नाहीत ते. तर म्हणून त्यांनी काय केलं की बाबा मी स्वतः तर येऊ शकत नाही, पण हा दोरी म्हणजे काय आहे, मार्ग आहे. आणि त्याला 3 अशा खाली 3 छोट्या दोऱ्या आहेत, म्हणजे एक अखंड दोरी आणि त्याला खाली काय आहे तर 3 अशा त्याला काय म्हणायचं, फांदे म्हणतात तसं, त्याला 3 पदर आहेत. मग ते 3 पदर म्हणजे काय, सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याला पकडून ह्याची वरती जी आहे ती त्याची एकता झालेली आहे, आणि त्या एका दोरीला पकडून जर तुम्ही वर येणार तर तुम्ही त्याच्यातून सुटणार. मी खाली येऊन तिथं काही करूच शकणार नाही. जसं ते वडील जर त्या विहिरीत उतरले असते तर ते वडील पण तिथंच अडकले असते, कारण तिसरं कोणी नाही आहे त्यांना वर काढण्यासाठी. त्यामुळं एकमेव मार्ग होता की बाबा त्या दोरीला धरून त्या मुलांनी वर यावं. तसं आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी देवशास्त्र गुरु येणार नाही आहेत. आपल्याला स्वतःच्या आश्रयानेच, स्वतःच्या पुरुषार्थानेच आपल्याला ह्या संसारातून बाहेर पडायचं आहे. आणि ह्या संसारातून बाहेर पडण्यासाठी देवशास्त्र गुरूने आपल्याला हा जो काही मार्ग दाखवला आहे
तो एकमात्र मार्ग काय आहे आपल्यासाठी? आश्रय घेण्यायोग्य आहे. दुसरा कुठला मार्ग ह्या संसारातून बाहेर पडण्यासाठी नाहीच. म्हणून सांगितले की एक स्वतःच्या आश्रयानेच हा निश्चय मोक्ष मार्ग प्रकाशित होतो किंवा प्रकट होतो. आणि हा मोक्षमार्ग कसा आहे? परमनिरपेक्ष. म्हणजे इथं दुसऱ्या कुणाचीही अपेक्षा नाही. देवशास्त्र गुरूंनी मला वाचवावं, त्यांनी येऊन मला सोडवावं, अशी जर आपण अपेक्षा केली तर ती अपेक्षा काय आहे? व्यर्थ आहे. जसे उसे पर की अपेक्षा नहीं है, किंतु तीनों काल स्व की अपेक्षा से ही वह प्रकट होता है. म्हणजे पूर्वी जरी झालं असेल ज्यांना मोक्षाची प्राप्ती, किंवा आता वर्तमानात होत असेल किंवा भविष्यात होईल, तर ती ह्याच मार्गाने होणार आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाही. वह अनेकांत है, इसलिए उसके प्रकट होने में आंशिक स्वाश्रय और आंशिक पराश्रयपना है, अर्थात निमित्त, व्यवहार, भेद आदि के आश्रय से है. म्हणजे ती दोरी म्हणजे काय? दोरी सोडली आहे, त्या दोरीला पकडून वर यायचं आहे, हा काय झाला? व्यवहार. आणि वर आलो हे काय झालं? आपलं निश्चय. म्हणजे आपलं ध्येय किंवा आपलं सुख आपल्याला मिळालं. जे काही दुःख होतं त्या विहिरीमध्ये, ते दुःख तिथं वर आल्यानंतर राहिलं नाही. ह्या अपेक्षेने तिथं व्यवहार, भेद आदी हा सांगितलेला आहे. ऐसे मानना वह सच्चा अनेकांत नहीं है. म्हणजे फक्त त्याच्या आश्रयानेच मला मोक्षमार्ग मिळेल असं म्हणलं तर ते चुकीचं आहे. परंतु वह मिथ्या एकांत है. इस प्रकार निस्संदेह निश्चिंत करना ही अनेकांत विद्या है. तेवढं समजतंय तेवढं समजून घ्या. परत आपला ग्रंथ सुरू होईल तेव्हा व्यवस्थित समजणार आहेच. ठीक आहे, प्रयत्न करते मी. मी असं हे करू नका की बाबा खूप अवघड आहे असं म्हणू नका. समजणार आहे हा विश्वास ठेवा. थोडासा अवघड तर आहे, पण आपल्याला शिकायचं आहे ना. कधीतरी आपल्याला हे शिकण्यासाठी हे सगळं वाचणं, ऐकणं गरजेचं आहे. त्यामुळे अवघड आहे असं तुम्ही वाटून घेऊ नका, एवढंच मला सांगायचं आहे. सच्चा मोक्ष मार्ग स्वाश्रय से भी प्रकट होता है और पराश्रय से भी प्रकट होता है. ऐसा माना जाए तो उसमें निश्चय और व्यवहार का स्वरूप जो परस्पर विरुद्धता लक्षण सहित है वह न रहकर एकमेक हो जाए. निश्चय और व्यवहार दोनों का लोप हो जाए, अतः ऐसा कभी नहीं होता. म्हणजे दोन्ही मार्गाचा अवलंबन घेऊया आणि मोक्ष मार्ग मिळेल. म्हणजे शुभानी पण मोक्ष मिळेल आणि शुद्धानी पण मोक्ष मिळेल. असं जरी म्हणलं तरी सुद्धा काय होणार आहे? हे चुकीचं होणार आहे. म्हणजे निश्चयाचंच आपल्याला काय आहे? निश्चयाचा मार्ग मिळवणं किंवा त्या मार्गासाठी प्रयत्न करणंच आपलं ध्येय आहे. मग ते करत असताना रस्त्यामध्ये जे जे काही लागतंय ते काय आपल्यासोबत येणार नाही. फक्त ते रस्त्यात आहे म्हणून त्याचं काय आपल्याला थोडंफार व्यवहाराने किंवा आधार रूपाने आपण त्याचा वापर करायचा आहे. निश्चय सम्यक दर्शनादि प्रकट करने के अमुख्य उपाय दिखाए हैं. वे उपाय अमुख्य अर्थात भेद और निमित्त मात्र है. आता काय सांगितलं हे वाक्य? निश्चय सम्यक दर्शनादी प्रकट करण्यासाठी अमुख्य उपाय दाखवलेत. अमुख्य उपाय म्हणजे जे मुख्य नाहीत किंवा जे काय आहेत तर महत्त्वाचे नाहीत, सर्वसाधारण किंवा गौण रूपाने आहेत. मग ते काय म्हटले तर ते जे आहे तर त्याला काय नाव दिले? भेद किंवा निमित्त. म्हणजे आता आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात झाली असं म्हटलं जातं. पण तिथं देवशास्त्र गुरूंमुळं आपल्याला सम्यक दर्शन झालं असं म्हटलं तर चुकलं. देवशास्त्र गुरूंच्या निमित्तात मला सम्यक दर्शन झालं असं म्हटलं तर बरोबर आहे. कळतंय का? निमित्ताला कर्ता नाही मानायचं. कर्ता वेगळा आहे आणि निमित्त वेगळं आहे. मग आता देवशास्त्र गुरु हे काय आहे? निमित्त आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघून आपल्याला कळणार आहे मी पण असाच आहे, माझं पण असं सुख माझ्यामध्ये आहे, त्यांनी जसं प्रकट केलं तसं मी पण करू शकतो. हा विश्वास आपल्याला त्यांच्याकडे बघून आला आणि त्या विश्वासामुळं आपण आतमध्ये जाऊन प्रयत्न केला, तेव्हा तिथं आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव झाली. म्हणजे मग देवशास्त्र गुरूंनी तिथं मदत केली का आपल्याला? ते तर त्यांच्या ध्यानामध्ये लीन आहेत किंवा जिनवाणीमध्ये लिहिलेलं आहे. जिनवाणीमध्ये लिहिलेलं ह्या
पुस्तकाला तर समजतंय का? पुस्तक तर तसं काय आहे, जड आहे. त्या शब्दांचं ज्ञान ह्या पुस्तकाला आहे का? जे वाचणार त्याला त्याचं ज्ञान होतंय. म्हणजेच तिथं काय झालं, हे सगळं देवशास्त्र गुरु हे निमित्त आहेत. म्हणून त्यांना काय म्हटलंय, अमुख्य उपाय म्हणजेच निमित्त मात्र म्हटलेलं आहे. यदि उनके, ह्याचा अर्थ असा नाही बरं का, देवशास्त्र गुरूंच्या बाबतीत आपल्याला बहुमान तर पाहिजेच पाहिजे. कळलं का? म्हणजे तिथं देवशास्त्र गुरूंचा अभिनय किंवा त्यांना तिथं कमी लेखायचं अजिबात नाही. ह्या संसारातून बाहेर पडण्यासाठी आता सध्या आपल्यासाठी मुख्य आधार देवशास्त्र गुरु किंवा हे शास्त्रच आहेत सध्या. खरे सर्वज्ञ भगवानांचं देवशास्त्र गुरु म्हणजे देवशास्त्र गुरूच्या अंतनाची शिडी. शिडी, हां बरोबर आहे. म्हणजे तिथं कुठंही आपल्याला त्यांच्याबद्दल कमी हे असं नाही बरं का. म्हणजे त्याच्यातून असा पण अर्थ काढला तर तो चुकीचं होईल. म्हणजे ते तर बहुमानास्पदच आहे, त्यांच्याशिवाय आपण तरणारच नाही. आपल्याला पलीकडं जायचं आहे तर आपल्याला म्हणजे जहाज किंवा नावेचा सहारा घ्यावाच लागणार आहे. त्याच्यासाठी ते तेवढंच महत्त्वाचं आहे. पण त्याच्यातच बसून राहणं हे पण आपलं ध्येय नाही, एवढंच सांगायचं आहे. किंवा त्याला जर आपण मोक्षमार्ग मानून बसलो तर आपण त्या समुद्रातून कधी बाहेर पडू शकणार नाही. त्यामुळं जे जसं आहे ते समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि हे समजून घेणं किंवा ही श्रद्धा ठेवणं हेच सम्यक दर्शन आहे व्यवहाराने. पुढं बाकी टाइम झालाय. हो ठीक आहे. एक एवढा पॅरेग्राफ पूर्ण करते. हो ठीक आहे, पॅरेग्राफ पूर्ण करते. यदि उनके आश्रय से अंश मात्र भी निश्चय धर्म प्रकट हो सके ऐसा माना जाए तो उपाय अमुख्य न रहकर मुख्य हो जाए. जर आपण ह्यांनाच जर मुख्य उपाय मानलं, देवशास्त्र गुरूंनाच मुख्य मानलं, तर मग आत्म्याची आराधना करण्याची गरजच नाही असं होईल ना. तेच उपाय मुख्य होतील आणि त्याच्याद्वारे तर आपली सिद्धी होणारच नाही. त्यामुळं तिथं हे चुकीचं आहे हे सांगतात. अमुख्य अर्थात गौण और गौण उपाय को हेय छोड़ने योग्य कहा है. काय सांगितलंय? अमुख्य अर्थात गौण और गौण उपाय को हेय, हेय म्हणजे काय? सोडून देण्यायोग्य, जे आपल्याला उपयोगी नाही. छोडणे योग्य कहा है. आता तो मुलगा त्या विहिरीतून दोरी धरून वरती आला. शेवटी आता त्याला वडील येत नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, आता पर्याय नाही म्हणून ती दोरी पकडली आणि दोरी पकडून विहिरीच्या वर आला. आता वर आल्यानंतर तो दोरी धरून राहिली का तिथं त्यांनी? त्या दोरीला आता वर पोहोचल्यानंतर दोरीची काय गरज आहे तिथं? जोपर्यंत तिथं आत होता तोपर्यंत त्या दोरीचं महत्त्व होतं. तसं जोपर्यंत मला माझं घर सापडत नाही तोपर्यंत काय करायला पाहिजे, जो मार्ग कोण दाखवते त्या मार्ग दाखवणाऱ्याला तिथं काय केलं पाहिजे, तोपर्यंत त्याला सोडलं नाही पाहिजे किंवा त्याच्याद्वारे आपलं घर शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, बाकीचं उद्या बघूया.